आज 1 फेब्रुवारी 2025 आपला बजेट युनियन बजेट 2025 डिक्लेअर झालेलं आहे आज. आणि त्यातून बऱ्याच पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा पॉझिटिव्हच आलेले आहेत. आणि फक्त थोडं प्रमाण कमी असल्यामुळं आपल्याला इफेक्ट फारसा काही दिसला नाही. स्टॉक मार्केटवरील येणाऱ्या नफ्यावरती टॅक्सेशन मध्ये थोडं रिलीफ दिलं असतं तर स्टॉक मार्केट चांगलं वाढलं असतं. ओव्हरऑल सॅलरी ओनर्स, इन्शुरन्स कंपन्या आणि बरेचसे पॉझिटिव्ह आपल्याला इन्कम टॅक्समध्ये सवलती मिळालेल्या आहेत. ते आपण पॉझिटिव्ह समजून पुढे जाऊ. आज मार्केटमध्ये पाहिलं असता इंडिया विक्स एकदमच न्यूट्रल झालेला दिसत आहे. त्यामुळे व्होलॅटिलिटी संपलेली असं आता तर लक्षात येते. निदान फारशी कमी झालेली. तर आज आपण पाहिलं असता सेन्सेक्स न्यूट्रल बंद झालेले दिसत आहे. 77,505.96 अंकांनी बंद झालेला आहे. 5.39 अंकाची मामूली वाढ दिसत आहे. निफ्टी मध्ये पाहिलं असता आपण 23,482.15 अंकांनी बंद होऊन त्याच्यात 26 अंकाची मामूली घट झालेली दिसत आहे. साधारण बँक निफ्टी पाहिली असता आपण 49,506.95 अंकांनी बंद झालेली आहे. त्याच्यात आपल्याला 80 पॉईंटनी कमी झालेली दिसत आहे. इंडिया विक्स पाहिला असता आपल्याला 14.9 दिसत आहे. डॉलर इंडेक्स पाहिला असता 108.50 दिसत आहे. US डॉलरची आज किंमत 86 रुपये 51 पैसे दिसत आहे. गोल्ड मध्ये आजही आपल्याला वाढ दिसत आहे. गोल्ड साधारण आपण गोल्ड मध्ये छोट्या अमाऊंट पासून कसं गुंतवणूक करायचं याचा व्हिडिओ या चॅनलवर दिलेला आहे. अगदी आपण छोट्या रकमेपासून, कोणती रक्कम छोटी नसते, बचत होत होत ती मोठी होत जाते, पण गुंतवताना ती आपण ठेवली तर आपली त्याची वाढ चांगली होते. त्यामुळे गोल्डवर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. डिजिटल गोल्ड आणि फिजिकल गोल्ड या दोन्हीतला फायदेशीर कोणता ठरतो त्याचा व्हिडिओ या चॅनलवर अवेलेबल आहे. दुसरं पाहिलं असता निफ्टी 20 पण फारसं काही भेटलेलं दिसत नाही आपल्याला. आज आपण टॉप गेनर मध्ये जाऊ. टॉप गेनर मध्ये निफ्टीच्या पाहिलं असतं आपल्याला ट्रेंड, ITC हॉटेल, मारुती, टाटा कन्झ्युमर, आयशर मोटर, बजाज ऑटो, ITC, M&M फायनान्स, टायटन, एशियन पेंट, इंडोसिंड बँक, बजाज फिनसर्व, बजाज फायनान्स, हिंदुस्तान लिव्हर, ब्रिटानिया, हिरो मोटरकॉप, ॲक्सिस बँक, नेस्ले इंडिया, कोटक बँक, अपोलो हॉस्पिटल इत्यादी आपल्याला गेनर मध्ये दिसत आहे. साधारण लुजर मध्ये पाहिलं असता बेल, पॉवर ग्रिड, L&T, सिप्ला, ग्रासिम, कोल इंडिया, SBI लाईफ, श्रीराम फायनान्स, HDFC लाईफ, विप्रो, ONGC, BPCL, NTPC, HCL टेक, टेक महिंद्रा, अदानी पोर्ट, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर, हिंडाल्को, टाटा स्टील इत्यादी आपल्याला लुजर मध्ये दिसत आहे. फार मोठे काय म्हणतात तसं वाढ आणि फार मोठी घट काय आज दिसलेली नाही आहे. व्होलॅटिलिटी इंडेक्स कमी होता आणि न्यूट्रल असं आपल्याला अजून टॅक्सचं पोर्शन पुढील आठवड्यात डिक्लेअर होणार आहे. त्यामुळे थोडंसं मार्केटवर प्रेशर पण राहणार आहे. ओव्हरऑल आपण आज पोझिशन पाहिले असता आपल्याला साधारण ऑप्शन मध्ये आपण पाहिलं असता बऱ्यापैकी इथं रेजिस्टन्स होते निफ्टी वाढण्यासाठी, वाढू नये इथं 24,000, 23,800. त्यामुळं साधारण आपल्याला आज मार्केट फारसं ताकदीनं वर जाताना दिसलं नाही. ओपन इंटरेस्ट चेंज दिसले आपल्याला. याचा पण एक व्हिडिओ आपल्याला ओपन इंटरेस्ट कॉल ऑप्शनचा आपल्याकडं या चॅनलवर अवेलेबल आहे. हे फक्त माहिती समजून घ्यायचं कसं वर्क करते, काय करते, ज्या त्या वेळेला आपण त्याचा माहितीचा उपयोग करू आपल्याला ट्रेड सुधारण्यास फायदा होतो. सपोर्ट मध्ये पाहिलं असतं इथं आपल्याला 23,200च्या आसपास थोडंसं फिगर होय चेंज दिसत आहे. त्यामुळं निफ्टीची आजची परिस्थिती तर इथे दिसत आहे. साधारण आपण त्याच्यामध्ये पाहिलं असता आज वेटिंग डाटा FI चा डाटा पाहू. त्याच्यामध्ये आपल्याला
कॅशमध्ये साधारण डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने 13,364 रुपयाची खरेदी केली आहे, कोटी रुपयाची खरेदी केली आहे. 12,549.63 कोटीची विक्री केलेली आहे. नेट परचेस पाहिली असता आपल्याला नेट खरेदी 824.38 कोटीची डोमेस्टिक इन्स्टिट्यूटने केलेली दिसत. फॉरेन इन्स्टिट्यूटने आपल्याला 9,957.59 कोटीची नेट बाय केलेली दिसत आहे. आणि नेट विक्रीमध्ये पाहिलं असता साधारण 2,314.68 कोटीची विक्री केलेली दिसत आहे. त्याच्यात आपल्याला नेट सेल 1,327.09 कोटीची आपल्याला नेट मायनस फिगर दिसत आहे. साधारण आपण आता ऑप्शन डेरिव्हेटिव्ह मध्ये काय केले पाहू. साधारण आपल्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये आज इंडेक्स फ्युचर मध्ये आपल्याला निफ्टी 50 मध्ये 1,034.87 कोटीची नेट परचेस दिसत आहे. साधारण निफ्टी बँक फ्युचर मध्ये 716.30 कोटीची नेट विक्री दिसत आहे. साधारण आपल्याला फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता 0.62 कोटीची आपल्याला नेट परचेस दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये 156.35 कोटीची आपल्याला नेट विक्री दिसत आहे. निफ्टी नेक्स्ट 50 मध्ये आपल्याला 2.43 कोटीची नेट बाय दिसत आहे. आता इंडेक्स फ्युचर मध्ये निफ्टी 50 बाय दिसत आहे. आपण आता ऑप्शनचे फिगर पाहू. ऑप्शन मध्ये निफ्टी 50 मध्ये 5,580.36 कोटीचे आपल्याला निफ्टी 50च्या ऑप्शन मध्ये बाय दिसत आहे. फ्युचर मध्ये पण बाय दिसत आहे. निफ्टी 50च्या ऑप्शन मध्ये आपल्याला बाय दिसत आहे. आपण ऑप्शन मध्ये जाऊन ऑप्शन चेन मध्ये ओव्हरऑल प्रत्येक एक्सपायरीचा जाऊन ओपन इंटरेस्ट जर आपण चेंज पाहिला तर आपल्याला याची आयडिया येऊ शकते. मार्केटचा ट्रेंड कळायला याची मदत होते. फक्त कसं करायचं काय कुठला याचा कुठं परिणाम होतो ते आपल्याला इथं दिसत असतं. आपण त्या फिगरनुसार वाचायला शिकणं आणि स्वतः त्यात तयार होणं यासाठी आपण हे माहितीसाठी व्हिडिओ बनवत असतो. साधारण निफ्टी बँक मध्ये पाहिलं असतं आपल्याला 2,124.42 कोटीची नेट ऑप्शन मध्ये विक्री दिसत आहे. निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये 117.45 कोटीची नेट परचेस दिसत आहे. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट मध्ये ऑप्शन मध्ये 252.23 कोटीची नेट विक्री दिसत आहे. निफ्टी 50 मध्ये पाहिलं असता नेक्स्ट 50 मध्ये 12.67 अंकाची आपल्याला कोटीची विक्री दिसत आहे. आता आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये स्टॉक फ्युचर पाहू. स्टॉक फ्युचर मध्ये पाहिलं असता आपल्याला 928.19 कोटीची नेट स्टॉक फ्युचर मध्ये आपल्याला बाईंग दिसत आहे. आणि स्टॉकच्या ऑप्शन्स मध्ये आपल्याला 1,755.39 कोटीची नेट विक्री ऑप्शन मध्ये दिसत आहे. पण बऱ्यापैकी हे डाटा वेबसाईट उघडून बघावे अशी इच्छा असते. त्यामुळं मागचे सलग व्हिडिओ बघितले तर कुठं कसं बघायचे आपल्याला समजतंय. त्यामुळं नाहीतर काय आपल्याला स्वतःला बघण्याचं प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. डाव जोन्स सुद्धा आपल्याला मायनस दिसत आहे 337 अंकांनी. S&P 30 अंकांनी. नॅसडॅक 58 अंकांनी मायनस दिसत. युरोपियन मार्केट आज बंद होते. गिफ्ट निफ्टी आपल्याला 62.50 अंकांनी मायनस दिसत आहे. ओव्हरऑल आपल्याला बाकी मार्केट आज बंद आहे. बजेटमुळे ठराविक जे चालू आहेत त्याचे आपण पाहत आहोत. आणि ओव्हरऑल आपण आता पाहिलं असता आपल्याला सेक्टरल इंडायसेस सेक्टरल निफ्टी मध्ये काय झाले पाहू. त्याच्यात पाहिलं असतं आपल्याला निफ्टीच्या कारण कोणत्या सेक्टरला बजेटचा फायदा झालाय किंवा नुकसान झाले थोडंसं इथं रिफ्लेक्शन दिसतंय का पाहू. साधारण सेक्टर इंडायसेस मध्ये आपल्याला आज निफ्टी ॲटोला फायदा झालेला दिसत आहे 437.85 कोटीचे 437.85 अंकांनी निफ्टी ॲटो वाढलेले आहे. निफ्टी IT मध्ये पाहिलं असता आपण 632.40 अंकाने घट झालेली. निफ्टी पब्लिक सेक्टर बँक PSU बँक म्हणजे आपण राष्ट्रीयकृत किंवा नॅशनलाइज बँक म्हणतो त्या बँक मध्ये निफ्टी PSU बँक 100 अंकांनी घटलेली दिसत आहे. निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस मध्ये पाहिलं असता आपल्याला 50 अंकाची घट दिसत आहे. निफ्टी फार्मा मध्ये आज पाहिलं असता आपल्याला 103 अंकाची
घट दिसत आहे. निफ्टी FMCG मध्ये पाहिलं असतं आपल्याला 1704 अंकाची घसघशीत वाढ झालेली दिसत आहे. थोडंसं पॉझिटिव्ह असल्यामुळे आपण इथं थोडंसं पाहू. आज रॅडिको खेतान, गोदरेज कंझ्युमर, युनायटेड स्पिरिट, वरुण ब्रेवरेज, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट, युनायटेड ब्रेवरीज, मॅरिको साधारण आपल्याला लिकर स्टॉक वाढलेले दिसत आहेत. म्हणजे नवीन यांच्यावर ड्युटी काय तर वाढवलेली दिसत नाही. आज डिटेल बजेट वाचलेलं नाही आहे आणि हे वाढण्याचे कारण दुसरं काही दिसत नाही आहे. वास्तविक प्रत्येक बजेटमध्ये ह्याच्यावर टॅक्सेशन ऍड केलेलं असतं किंवा वाढवतच जात असतात. पण आज हे स्टॉक सगळे आपल्याला कंझ्युमर मध्ये FMCG मध्ये तेच दिसत आहे. साधारण निफ्टी मेटल मध्ये पाहू आपण, एका अंकाने घट झालेली आहे. निफ्टी रियालिटी मध्ये पाहिला असता 31 अंकाची वाढ दिसत आहे. निफ्टी मीडिया मध्ये पाहिला असता 34 अंकाची आपल्याला वाढ दिसत आहे. निफ्टी एनर्जी मध्ये आज आपल्याला 723 अंकांनी घट झालेली दिसत आहे. साधारण एनर्जी सेक्टरला सुद्धा फारसं काही बजेटमधनं मिळालेलं दिसत नाहीये. साधारण निफ्टी प्रायव्हेट बँक मध्ये पाहू आपण, निफ्टी प्रायव्हेट बँक 39 अंकांनी वाढलेली दिसत आहे. निफ्टी इन्फ्रा मध्ये पाहिलं असता आपल्याला 94 अंकाची घट दिसत आहे. साधारण त्यानंतर आपला आज गोल्ड आणि क्रूड मध्ये पाहू आपण. कमोडिटी मध्ये पाहिलं असतं आपल्याला आज क्रूड मध्ये फारसं काही वाढ दिसत नाही. गोल्ड वाढलेल्या ठिकाणी थोडंसं स्थिरावलेलं दिसत आहे. क्रूड मध्ये फारसे नवीन काय वाढ नाही आहे. ओव्हरऑल मार्केट आपल्याला स्टेडी दिसत आहे. बजेटचा मोठा इम्पॅक्ट पण दिसत नाही आणि फार मोठी खराबी पण काही दिसत नाही. साधारण आता येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्या रेपो रेट किंवा बँकाच्या इंटरेस्ट रेट बद्दल एक अवेटिंग डाटा आहे. साधारण त्यानंतर आपल्याला आणखी थोडं मार्केटचं दिशा स्पष्ट होईल. तरी पण आपण चांगले स्टॉक कसे शोधायचे याचा सुद्धा आपल्याला इथे एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे या चॅनलवर. त्याचं मार्केट कॅप, सेल्स, परत आपल्याला इथं जाऊन बघता येईल. साधारण प्रत्येक स्टॉकचं कसं डिटेल बघायचं आपण यात दिलेलं आहे. चार्ट बघू शकता, अनालिसिस, भरपूर वेबसाईट फ्रीमध्ये आहेत. उदाहरणार्थ ही वेबसाईट घेतलेली आपण, कंपनी डेट फ्री आहे का, आपल्याला बरंचसं इथं सगळ्या माहित्या मिळत असतात. आपले स्टॉक उघडून आपण स्वतः पाहणं हे गरजेचं आहे. त्यात काही नाही समजलं तर आपण कमेंटमध्ये सांगू शकता. FI होल्डिंग, चेंज इन FI होल्डिंग, साधारण आपल्याला फंडवाल्यांचं स्टेक सुद्धा आपल्या स्टॉकमध्ये वाढले, कमी झाले, त्यानुसार सेल्स किती आले, प्रॉफिट लॉस बघू शकतो, सेल्स फिगर बघू शकतो, बॅलन्स शीट बघू शकतो, एक्सपेन्सेस, बऱ्याचपैकी आपल्याला ह्यात सगळी डिटेल माहिती येते. अशा भरपूर वेबसाईट आहेत, उदाहरणार्थ ही दाखवत आहे. त्यामुळे आपण हे सतत माहिती घेणं फार गरजेचं आहे. आपले स्टॉक निदान सुट्टी दिवशी किंवा वेळ असेल तेव्हा एक एक उघडून त्याचं काय परिस्थिती आहे हे आपण तिथे बघू शकतो. त्यामुळं आपल्याला आपली गुंतवणूक सुरक्षित आहे किंवा नाही, किंवा त्यातून बाहेर पडलं पाहिजे किंवा नवीन ऍड केलं पाहिजे हे आपल्याला त्यातून समजतं. धन्यवाद.